काम करणाऱ्या ज्या घरकाम करणाऱ्या ज्या घरेलू महिला कामगार आहेत त्यांचे अजून काही प्रॉब्लेम आहेत. असे वेगवेगळे कंगोरे आहेत. म्हणजे पुणे हे कष्टकऱ्यांचं शहर आहे, पुणे हे श्रमिकांचं शहर आहे. इथला कष्टकरी, इथला श्रमिक हा इथे पोट भरण्यासाठी आलेला आहे, तो गुंडागर्दी करण्यासाठी आलेला नाही. पण त्यांच्यावर गुंडागर्दी करणारे जे आहेत त्यांच्यावर वरदहस्त कुणाचा आहे? तो वरदहस्त म्हणजे आकाओं के आका और आकाओं के सरताज. पुण्यात पण कोणी आका आहे? पुण्यात असतील की, त्याच्याशिवाय का शक्य होतं? अरे मला सांगा, आत्ता साधं गणित आहे. 2 दिवसांपूर्वी हल्ला झाला, मोठी घटना घडली. हो, 2 कुटुंबांमधली, पुण्यातल्या 2 कुटुंबांना क्षती जगदाळे पोहोचली आणि प्रत्यक्ष. माझ्या पक्षाचेही प्रतिनिधी सचिन भाऊ वगैरे सगळे घरपर्यंत भेटून वगैरे आले. काही फरक म्हणून सांगते मला, म्हणजे खरं तर अजिबात, म्हणजे या विषयावर तर अजिबात बिलकुल राजकारण आणायची इच्छा नाही, का हा मंच इतका चांगल्या विषयासाठी तुम्ही निवडलेला आहे. परंतु एका गुंडाची हत्या होते आणि त्या गुंडाच्या हत्येनंतर निलेश राणे घरी भेटायला जातात. त्याच ठिकाणी इथे पुण्यामध्ये आत्तापर्यंत 3 ते 4 देशासाठी लढणारे जवान शहीद झाले, त्यांचे पार्थिव आले. किंवा आत्ता कालच्या हल्ल्यात 2 जण गेले. निलेश राणे तिथे भेटायला गेले नाही. तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे लोकांना? की गुंडाची हत्या झाली त्याच्या घरी तुम्ही भेटायला जाता आणि देशासाठी लढणारा जवान शहीद होतो त्याच्या घरी तुम्ही जात नाही. तुमचं चाललंय काय? तुम्ही तिकडे हिंदू मुस्लिम करायला लागलात. अहो पण हेच पुणे आहे. ज्या पुणेमध्ये आमच्या पक्षाचे जावेद भाई सारखा एक तरुण आहे की जो आपले रोजे आणि रमजानचा महिना सोडून एका ब्राह्मण कुटुंबातला एक अंत्यसंस्कार करायला पुढे सरसावतो. त्याच्या डोक्यात काही येत नाही. हे खरं पुणे आहे आमचं. पण या पुण्यामध्ये अशी विषारी भाषा करणारे लोक जेव्हा येतात तेव्हा मला वाईट वाटतं आणि त्यांना